नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सुरुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, आपण इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी निमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती. त्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचं जे नववं मॉड्यूल आहे, ज्याला आपण काय म्हणू, वायरिंग इन्स्टॉलेशन अँड अर्थिंगचा पार्ट 2 बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. या आधीचा पार्ट हा मी माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर आधी तो तुम्ही बघितला नसेल तो बघून घ्या आणि त्याच्याच कंटिन्युएशन मध्ये म्हणजे त्याच्या समोरचे क्वेश्चन आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. हेच क्वेश्चन तुम्हाला सीबीटी एक्झाम मध्ये बघायला मिळतील, त्यामुळे क्वेश्चन थोडं काळजीपूर्वक बघा. बघा क्वेश्चन नंबर 15 काय म्हणतो, विच वायरिंग इन्स्टॉलेशन ऑफ द सिस्टम अर्थिंग टू बी डन. म्हणजे खालीलपैकी कोणत्या वायरिंग इन्स्टॉलेशन सिस्टम मध्ये आपण सिस्टम अर्थिंगचा वापर करत असतो. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या आधीच्या लेक्चरमध्ये सिस्टम अर्थिंग काय असतं, इक्विपमेंट अर्थिंग पेक्षा सिस्टम अर्थिंग का वेगळं असतं हे सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की आधीचा व्हिडिओ बघा. मग त्यांनी काय केलं, सिस्टम अर्थिंग. मी तुम्हाला काय सांगितलं की एखाद्या सिस्टमला ज्यावेळेस आपण अर्थ करतो त्याला आपण सिस्टम अर्थिंग म्हणतो. आणि जर एखादा सेपरेट इक्विपमेंट अर्थ करत असेल तर सेपरेट इक्विपमेंटला काय करत असतो आपण, इक्विपमेंटला अर्थ केलं तर इक्विपमेंट अर्थिंग म्हणतात. मग आता सिस्टम अर्थिंग मध्ये बघा, जसं आपलं जनरेटिंग स्टेशन असतं, वेगवेगळे सबस्टेशन असतात, याला सगळ्यांना सिस्टमला अर्थ केला असतं, म्हणजे इथं सिस्टम अर्थिंग आपण वापरतो. आणि यांनी काय विचारलं, सिस्टम अर्थिंगचं एक्झाम्पल, तर ऑप्शन नंबर एच या प्रश्नाचा बरोबरच आहे की सबस्टेशन मध्ये आपण सिस्टम अर्थिंग वापरत असतो. गोडाऊन वायरिंग असो, डोमेस्टिक वायरिंग असो किंवा कमर्शियल वायरिंग असो, या सगळ्याच्या सगळ्या वायरिंग मध्ये आपण सेपरेट इक्विपमेंटला अर्थ करत असतो, म्हणून इथे इक्विपमेंट अर्थिंग वापरत नाही. म्हणजे सबस्टेशन मध्ये सिस्टम अर्थिंग वापरतात. मग क्वेश्चन नंबर 16 बघा, विच मेथड अर्थ रेजिस्टन्स मेजर इन इलस्ट्रेटेड. आता अर्थ रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी कोणती मेथड आपण वापरलेली असं ते म्हणतात. आता जर तुम्ही बघितलं बघा, इथं अर्थ रेजिस्टन्स मेजर करणं म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण अर्थिंग करतो, आपल्या चॅप्टरचं नावच आहे बघा, वायरिंग इन्स्टॉलेशन आणि अर्थिंग. ज्यावेळेस आपण अर्थिंग करत असतो ना, अर्थिंग करण्याचे वेगवेगळे मेथड असतात. मग अर्थिंग केलेली अर्थिंग प्रॉपर आहे का नाहीये, म्हणजे आपल्याला अर्थचा रेजिस्टन्स भेटून म्हणजे कमीत कमी भेटून राहिला का, किंवा म्हणजे अर्थ रेजिस्टन्स जास्त येते का, हे चेक करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मेथड वापरतो. त्याच्यापैकी बघा इथं नाही का, हे असे काय असतात, कंडक्टर असतात, जे आपण काय करतो, जमिनीमध्ये असे नाही का काही थोड्या ठराविक अंतरावर काय असतो, गाडत असतो, ज्याला आपण जसं खांबा रोवतो तसा रोवतो. आणि याच्यात नाही का पोटेन्शियल डिफरन्स याचा मेजर करत असतो आपण. मग या सगळ्या मेथड कसं होतं, काय होतं, याच्यापेक्षा नाही का या मेथडला म्हणतात फॉलो अप पोटेन्शियल मेथड. आणि याच मेथडवरती जो आपला अर्थ रेजिस्टन्स मेजर करण्याचा जो डिव्हाइस आहे ना, तो काम करत असतो. मग हे जे अर्थ रेजिस्टन्स मेजर करण्याची ही जी मेथड दाखवलेली आहे, ही मेथड असते फॉलो अप पोटेन्शियल मेथड. फॉलो अप करंट मेथड नाही, फॉलो अप पोटेन्शियल मेथड, म्हणजे ऑप्शन नंबर बी काय राहणार आहे प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. आणि इथंच लक्षात राहू दे की फॉलो अप पोटेन्शियल मेथडवरतीच अर्थ रेजिस्टन्स काय करायचं, अर्थ रेजिस्टन्सची जी टेस्ट असते याच प्रिन्सिपलवरती काम करत असतो. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 17 काय म्हणतो, हाऊ द कंट्रोल हार्मोनिक डिस्टॉर्शन इन अ न्यूट्रल कनेक्शन ॲज पर आयई रूल. आयई रूल म्हणजे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल. त्यांनी काय सांगितलं, इंडियन इलेक्ट्रिसिटीच्या नियमानुसार न्यूट्रल कनेक्शन मधील हार्मोनिक विकृती कशा नियंत्रित केली जाते. आता हार्मोनिक म्हणजे काय बघा, हार्मोनिक म्हणजे बघा, जर नॉर्मल समजा तुमची वेव्हफॉर्म अशी असेल, ही असते तुमची नॉर्मल वेव्हफॉर्म, ही अशी न राहता काय होतं, एखाद्या वेळेस समजा हार्मोनिक जर का आले की नाही, तुमची वेव्हफॉर्म अशी राहते बघा, अशी डिस्टॉर्शन मध्ये येते. म्हणजे ही कंप्लीट सायनोसायडल वगैरे राहत नाही, याच्यामध्ये असं काही डिस्टॉर्शन प्रोड्यूस होतं. आणि हे डिस्टॉर्शन येणं यालाच आपण हार्मोनिक्स येणं म्हणतो. आणि हार्मोनिक्स येणं सिस्टम मध्ये चांगलं नसतं. मग जर का सिस्टम मध्ये हार्मोनिक्स आले तर याला कशा प्रकारे आपण रिड्यूस करतो, न्यूट्रल वायर मध्ये. तर याच्यात काय करत असतो आपण माहिती का, ज्या अर्थिंग असते ना, अर्थिंग थ्रू इम्पिडन्स थ्रू आपण अर्थिंग करत असतो. म्हणजे अर्थिंग थ्रू इम्पिडन्स, ऑप्शन नंबर येणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर. अर्थिंग थ्रू इम्पिडन्स याद्वारे आपण काय करतो, जे डिस्टॉर्शन येतं कशामध्ये, न्यूट्रल वायर मध्ये, ते काय करत असतो, कमी करत असतो. आणि डिस्टॉर्शन म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. नंतर बघा क्वेश्चन नंबर 18, व्हॉट इज अ फंक्शन ऑफ करंट रिव्हर्सर इन अर्थ रेजिस्टन्स टेस्टर. आता कालच्या लेक्चरमध्ये बघा, मी एक तुम्हाला कन्सेप्ट सांगितला होता की आपण काय करत असतो माहिती का, जेही अर्थ रेजिस्टन्स जर आपल्याला समजा मेजर करायचा, समजा हा अर्थचा रेजिस्टन्स जर आपल्याला मेजर करायचा, याचा रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण काय करतो, ऑलवेज इथं नाही का एसी सप्लाय वापरतो. आता का वापरतो याच्या मागचं कारणही सांगितलं मी. आपण डीसी जर वापरला ना, कोणता डीसी सप्लाय जर का वापरला, तर इथं इलेक्ट्रोलिटिक प्रोसेस होते. आणि ह्या काय होतं, केमिकल रिएक्शन झाल्यामुळे इलेक्ट्रोलिसिस इंटरफेरन्स या अर्थिंग रॉड मध्ये येत असतो. मग याच्यामुळे काय होतं की जी आपली रिडिंग भेटणार ती आपल्याला चुकीची भेटू शकते. म्हणून आपण ऑलवेज अर्थचा रेजिस्टन्स मेजर करताना एसी सप्लाय वापरतो. मग त्यांनी तेच विचारलं की द फंक्शन ऑफ द करंट रिव्हर्सर इन अर्थ रेजिस्टन्स टेस्टर. अर्थ रेजिस्टन्स टेस्टर मध्ये नाही का, आपण जनरेटर लावतो, तो म्हणजे हाताने फिरवतो, तो हाताने फिरवल्यानंतर तो डीसी सप्लाय तयार करतो. आणि मी तुम्हाला आत्ताही सांगितलं होतं की आपल्याला सप्लाय लागणार आहे एसी, तर मग त्या डीसी सप्लायला एसी सप्लाय मध्ये कन्वर्ट करायचं काम कशामध्ये रे, रिव्हर्सर काय रेजिस्टन्स टेस्टर मध्ये, अर्थ रेजिस्टन्स टेस्टर मध्ये तयार झालेल्या डीसी सप्लायला एसी सप्लाय मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतं, तर तो करत असतो करंट रिव्हर्सर.
मग त्याच्या नावात करंट रिव्हर्स करणं. मग काय करतो तो, कन्वर्ट एसी टू डीसी, एसी टू डीसी का नाही, रिव्हर्स द पोलॅरिटी ऑफ डीसी, पोलॅरिटी डीसीची पोलॅरिटी चेंज द डीसी सप्लाय टू एसी सप्लाय. म्हणजे ऑप्शन नंबर सी काय राहणार आहे प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे की जो तयार झालेला आपला डीसी सप्लाय होता त्या जनरेटर थ्रू, त्या डीसी सप्लायला कशामध्ये कन्वर्ट करतो, एसी सप्लायमध्ये कन्वर्ट करतो. आणि आपल्याला का बरं एसी मध्ये कन्वर्ट करतो, कारण मी तुम्हाला सांगितलं की एसी सप्लाय लागत असतो आणि याचं डिटेल एक्सप्लेनेशन मी कालच्या व्हिडिओच्या लेक्चरमध्ये दिलेलं आहे तुम्हाला, कारण तिथे इलेक्ट्रोलाइटिक इंटरफेरन्स येत असतो. नंतर बघा क्वेश्चन नंबर 19, व्हॉट इज द ऍडव्हान्टेज ऑफ स्टँडर्ड कंडक्टर ओव्हर द सॉलिड कंडक्टर. आता बघा या आधीच्या बहुतेक फर्स्ट इयर मध्येच मी आधीचे जर का तुमचे लेक्चर तुम्ही व्यवस्थित बघितले असतील, फर्स्ट इयरला सेकंड इयरला नाही माहिती, पण स्टँडर्ड कंडक्टर आणि काय म्हणतात त्याला सॉलिड कंडक्टरचा डिफरन्स सांगितला होता. आता स्टँडर्ड कंडक्टर म्हणजे काय, बघा एकच कंडक्टर आहे, त्या कंडक्टर म्हणजे एकाच वायरपासून पूर्ण म्हणजे एकाच वायरपासून कंडक्टर म्हणजे एकदम जाडवाला, याच्यामध्ये असे काय धागे नाही राहत. आणि दुसरा म्हणजे जो असं स्टँडर्ड कंडक्टर असतो बघा, असे मल्टिपल असे वेगवेगळे धागे तयार करून, जसं आपल्या घरामध्ये जो कंडक्टर आपण वापरतो ना, तो स्टँडर्ड कंडक्टर असतो, की असे मल्टिपल छोटे छोटे तार एकत्र करून आपण एक मोठा कंडक्टर त्याच्यापासून कंडक्टर म्हणतो, याला आपण स्टँडर्ड कंडक्टर म्हणतो. म्हणजे जर बघायचं म्हटलं बघा, आपला जो कंडक्टर असेल तो डायरेक्ट एक एवढा असेल, आणि स्टँडर्ड कंडक्टर जे असतो ना, असे नंबर ऑफ धागे यायचे बघा, छोटे छोटे असे धागे बनवून काय करतात, असे बनवून याला म्हणतो स्टँडर्ड कंडक्टर. मग त्यांनी काय सांगितलं की या कंडक्टरपेक्षा स्टँडर्ड कंडक्टरची काय खासियत आहे बघा, हा एकाच वायरपासून बनलेला असतो, हा जाड असतो, आणि जाड असल्यामुळे हा कमी फ्लेक्झिबल असतो. हा फ्लेक्झिबल असतो का, नसतो. जर तुम्ही तुमच्या वर्कशॉपमध्ये वगैरे स्टँडर्ड कंडक्टर बघितला असेल तर हा जो कंडक्टर आहे हा फ्लेक्झिबल नसतो ऍज कम्पेअर टू आपल्या घरातला कंडक्टर. बघा कंडक्टर म्हणजे आपला वायर, तो कसा फ्लेक्झिबल असतो. आणि यांनी तेच विचारलं की ऍडव्हान्टेज कशाचा, ऍडव्हान्टेज विचारला रे स्टँडर्ड कंडक्टरचा, म्हणजे धाग्यावाल्या कंडक्टरचा ऍडव्हान्टेज काय, तर काय असतो, तर इथं कॉस्ट कमी असते का, नाही कॉस्ट जास्त असते, मोर फ्लेक्झिबल असतो. म्हणजे कशापेक्षा, हा स्टँडर्ड कंडक्टर हा फ्लेक्झिबल असतो कोणापेक्षा, सॉलिड कंडक्टर पेक्षा. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 20, हाऊ द अर्थ रेजिस्टन्स कॅन बी रिड्यूस. आता काल मी तुम्हाला कालच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की आपल्याला अर्थिंगचा काय करायचं, अर्थ रेजिस्टन्स रिड्यूस करायचा आहे. कालच्या क्वेश्चन मध्ये त्यांनी असं दिलं होतं की ऑलरेडी आपली अर्थिंग झालेली आहे, आणि अर्थिंग झालेली आहे, तर त्यावेळेस जर तुम्हाला अर्थचा रेजिस्टन्स रिड्यूस करायचा असेल तर काय करावं लागतं, तर तिथं ऑप्शन होतं बघा, त्या गड्डा असतो, त्या आपल्या काय त्याला पाणी द्यावं लागतं किंवा त्याला ओला ठेवावं लागतं. आता यांनी काय विचारलं, त्यांनी इथे कंडिशन दिली, पण त्यांनी काय सांगितलं, अर्थ रेजिस्टन्स काय करायचं, आपल्याला रिड्यूस करायचं आहे, म्हणजे अर्थ रेजिस्टन्स कसा कमी करता येईल. ऑप्शन नंबर 1 बघा, प्रोव्हाइड द डबल अर्थिंग. तुम्ही काय करा, समजा एक अर्थिंग तुम्ही ऑलरेडी दिली, तुम्ही करा अजून एक अर्थिंग द्या, म्हणजे 2 अर्थिंग दिल्या तर काय होणार, अजून अर्थ रेजिस्टन्स कमी होणार. म्हणजे हे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं बरोबर होतं की जर तुम्ही डबल अर्थिंग वापरली, एक अर्थिंगच्या ठिकाणी जर अजून तुम्ही दुसरी अर्थिंग वापरली, म्हणजे डबल अर्थिंग जर का वापरली, तर डबल अर्थिंगमुळे अर्थचा रेजिस्टन्स काय होतो, कमी होतो. हेच ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. बाकी वाचून घेऊ, रिड्यूस द पीट डेप्थ. पीट म्हणजे जो गड्डा वापरणार आहे, समजा इथं एवढा नाही का, पहिले असा एवढा गड्डा होता, आता काय केला, नॉर्मली एवढाच गड्डा वापरला. मी याचं एक्सप्रेशन तुम्हाला दिलं होतं की जर का गड्ड्याची लेंथ कमी झाली, मला सांगा, जसं जसं तुम्ही खाली जाल तशी तशी अर्थिंग चांगली राहते. मग गड्ड्याची जर का लेंथच कमी केली, लेंथ कमी केली म्हणजे बघा जमिनीत अजून खोलपर्यंत तो रॉड गेलाच नाही, याच्यामुळे सुद्धा काय होणार, अर्थचा रेजिस्टन्स उलट काय होणार, अर्थचा रेजिस्टन्स काय होणार, कमी होणार. म्हणजे ऑप्शन नंबर बी राहणार नाही या प्रश्नाचं उत्तर. इन्क्रीजिंग द लेंथ ऑफ द इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोडची लेंथ वाढवली, समजा हा इलेक्ट्रोड, या इलेक्ट्रोडची लेंथ वाढवली तर तुमचा आर्थिक रेजिस्टन्स काय होऊ शकतो, इन्क्रीज होऊ शकतो. याच्यामुळे सुद्धा इन्क्रीज होऊ शकतो. बघा, डिक्रीजिंग द लेंथ ऑफ द इलेक्ट्रोड, इलेक्ट्रोडची लेंथ डिक्रीज केल्यानंतर 100% काय होणार आहे की हे कमी होणार आहे. मग ऑप्शन नंबर सी किंवा ए पैकी आपले 2 पैकी एक प्रश्न उत्तर बरोबर पाहिजे. आणि नेहमीनुसार काय दिलेलं आहे, प्रोव्हाइडिंग द डबल अर्थिंग, म्हणजे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे. पण लक्षात राहू द्या की ऑप्शन नंबर सी सुद्धा, म्हणजे जर का तुम्ही हा इलेक्ट्रोड असेल ना, या इलेक्ट्रोडची जर का तुम्ही लेंथ वाढवली, म्हणजे अजून जास्त जमिनीत गेला, आणि जास्त जमिनीत गेल्यामुळे तो चांगल्या प्रकारची अर्थिंग देतो. म्हणजे सी सुद्धा बरोबर उत्तर राहायला पाहिजे होतं. पण नेहमीनुसार जर आपल्याला म्हणजे क्वेश्चन बरोबर टिक करायचं असेल तर ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 21 बघा, व्हॉट इज द रिझन टू सप्लाय द एसी टू डीसी इलेक्ट्रोड इन अ एसी टू द इलेक्ट्रोड फॉर द मेजरिंग इन अर्थ रेजिस्टन्स. बघा याचं कारण मी तुम्हाला नेमकं जस्ट 2 मिनिटं आधी सांगितलं की त्यांचं म्हणणं काय, व्हाय द रिझन ऑफ सप्लाइंग एसी टू द इलेक्ट्रोड फॉर द मेजरिंग अर्थ रेजिस्टन्स. म्हणजे अर्थ प्रतिकारक मोजण्यासाठी इलेक्ट्रोडला आपण एसी पुरवठाच का दिला जातो असं विचारलं. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपण अर्थ रेजिस्टन्स मेजर करत असताना एसी का वापरतो, कारण मी तुम्हाला सांगितलं जर का तुम्ही डीसी वापरला तिथे इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस होते, आणि ती काय होतं, केमिकल रिएक्शन झाल्यामुळे इलेक्ट्रोलिटिक इंटरफेरन्स तिथं तयार होतो. कशामध्ये, त्या इलेक्ट्रोडमध्ये, आणि त्या इलेक्ट्रोडमध्ये इलेक्ट्रोलिटिक इंटरफेरन्स तयार झाल्यामुळे जी तुमची रिडिंग येणार आहे, ती रिडिंगमध्ये गडबड येऊ शकते, चुकीची येऊ शकते. म्हणून आपण एसी सप्लाय वापरत असतो, कारण एसी सप्लायची पोलॅरिटी ऑलवेज चेंज होत राहते. मग प्रोव्हाइड द इलेक्ट्रोस्टॅटिक शील्ड प्रोव्हाइड करण्यासाठी नाही करत आपण, प्रोटेक्ट द कॉईल टू मीटर, कॉईलला प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा नाही, रिड्यूस द वॉल ऑफ द करंट ऑफ द मीटर, वॉलला करंट म्हणजे करण्यासाठी सुद्धा नाही, अवॉइड द इफेक्ट ऑफ इलेक्ट्रोलिटिक ईएमएफ इंटरफेरन्स. ऑप्शन नंबर डी काय बघा, ते काय म्हणतं
की अवॉइड द इफेक्ट ऑफ इलेक्ट्रोलिटिक म्हणजे इलेक्ट्रोलिटिक ईएमएफचा हस्तक्षेप प्रभाव कमी करण्यासाठी. आणि हेच उत्तर बरोबर आहे की आपण याच्यासाठीच काय करत असतो, जो डीसी एसी सप्लाय तिथं वापरत असतो. कशासाठी? त्या अर्थ रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हाय द पॉइंटर इज नॉट स्टेबल ॲट 0 ऑन द स्केल द मेगर इज नॉट यूज. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की एक मेगर आहे, तो काय केला, मेगर तुम्ही असा नॉर्मली ठेवून दिलेला आहे. समजा मेगर काय केलेलं आहे, ठेवून दिलेला आहे नॉर्मली, तर त्याचं तो 0 वरती राहायला पाहिजे, तसं इन्फिनिटीवर राहायला पाहिजे, पण 0 वरती तो राहायला पाहिजे. त्यांचं म्हणणं की तो 0 वरती, सॉरी मेगरची रिडिंग सांगतो मी तुम्हाला. बघा काय असतं, जर जो मेगर असतो ना, जसं आपण तुम्ही नॉर्मल सगळे मीटर बघितले असतील, तर सगळ्या मीटरच्या याच्यावरती जे तुम्हाला मीटर दिसतील ना, या मीटरवरती सगळीकडे इकडून 0 चालू होतं आणि इथं समजा 100 असेल तर 100 वरती जाऊन संपतं. पण मेगरवरती काय असतं माहितीये का, मेगरवरती उलट असतं. मेगरवरती रिडिंग जी असते ना, ती स्टार्टिंगला इन्फानाइट असते आणि शेवटी 0 असते. मग स्टार्टिंगला काय असते, इन्फानाइट असते आणि शेवटी काय असते, 0 असते. असं का असतं? कारण ज्यावेळेस मेगरचे कनेक्शन ओपन असतात ना, त्यावेळेस रेजिस्टन्स इन्फानाइट असतो, म्हणून तो स्टार्टिंगला इन्फानाइट रिडिंग दाखवतो विदाऊट कनेक्शन सुद्धा. मग आता मला सांगा, त्यांचं म्हणणं काय की जो मेगरची रिडिंग आहे ना, ही 0 वरती स्टेबल होऊन नाही राहिली. तर याच्यात नाही का, जेही इन्स्ट्रुमेंट असतं त्याच्यात 3 प्रकारचे टॉर्क असतात. एक असतं डिफ्लेक्टिंग टॉर्क, आपण त्याला डीडी म्हणतो. एक असतो कंट्रोलिंग टॉर्क, त्याला टीसी म्हणतो. आणि एक असतो डॅम्पिंगचा टॉर्क, त्याला टीडी म्हणतो. आता हे जे टॉर्क आहेत ना, ज्यावेळेस आपण बघा मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन टॉपिक शिकणार आहे फर्स्ट इयर वाल्यांसाठी, त्यांच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. फक्त एवढं लक्षात राहू द्या की पॉइंटरला रिडिंग पर्यंत नेण्याचं काम, म्हणजे पॉइंटरला 0 पासून रिडिंग पर्यंत नेण्याचं काम डिफ्लेक्टिंग टॉर्क करतो. कोणता करत असतो? डिफ्लेक्टिंग टॉर्क करत असतो. पॉइंटरला 0 पासून, म्हणजे त्या रिडिंग पासून तर 0 पर्यंत वापस, म्हणजे समजा इथं रिडिंग वर गेला तर याला रिटर्न होम पोझिशनला आणण्याचं, किंवा आपण त्याला पहिल्या पोझिशनला म्हणतो, आपण फर्स्ट पोझिशनला आणण्याचं काम कोण करत असतो? कंट्रोलिंग टॉर्क करत असतो. आणि डॅम्पिंग टॉर्क काय करतो? त्या पॉइंटरला स्टेबल ठेवण्याचं काम करतो. म्हणजे तो पॉइंटर जागेवर गेल्यानंतर तो स्टेबल राहिला पाहिजे, इकडे तिकडे हल्ला नाही पाहिजे, म्हणून कोण करतो? तो डिफ्लेक्टिंग टॉर्क करत असतो. आणि यांनी इथं काय विचारलं की स्टेबल ॲट अ 0 पोझिशन, म्हणजे तो 0 पोझिशनवरती स्टेबल नाहीये, म्हणजे तो इथं स्टेबल नाहीये, म्हणजे त्याला वापस यायसाठी कोणता टॉर्क भेटत नाहीये, म्हणून इथं कोणता टॉर्क असेल? कंट्रोलिंग टॉर्क इथं अब्सेंट असतो, किंवा इट इज नॉट हॅव्हिंग द कंट्रोलिंग टॉर्क, म्हणजे या इन्स्ट्रुमेंटमध्ये कंट्रोलिंग टॉर्क नसेल, म्हणून तो काउंटरला तो 0 वरती पॉइंटर स्टेबल होत नाहीये. म्हणजे ऑप्शन नंबर ए काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा, which is proportional for the deflection of ohm meter needle in a earth resistance tester. आता अर्थ रेजिस्टन्स टेस्टर मध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, अर्थ रेजिस्टन्स टेस्टर मध्ये ओहम मीटर निडलच्या डिफ्लेक्शन कशाच्या प्रमाणात असते. जर तुम्ही 2 टाईपच्या स्केल असतात, एक असते लिनियर स्केल, एक असते नॉन लिनियर स्केल. तर जर तुमची लिनियर स्केल असेल ना, तर लिनियर स्केलमध्ये काय असतं, जो तुमचा जीही तुमची क्वांटिटी ही करंटच्या प्रोपोर्शनल असते, आणि नॉन लिनियर स्केलमध्ये करंटच्या स्क्वेअरच्या प्रोपोर्शनल असते. हे आपण याच्या आधी शिकलो होतो. पण आता काय आपल्याला शिकायचंय बघा, त्यांनी काय सांगितलं की अर्थ रेजिस्टन्स टेस्टरमध्ये कशाच्या प्रमाणात असते, काय फॉर द डिफ्लेक्शन, म्हणजे डिफ्लेक्शन ते कशाच्या प्रमाणात असतं. तर अर्थ रेजिस्टन्स टेस्टरमध्ये का 2 कॉईल असतात, एक असते करंट कॉईल, एक असते पोटेन्शियल कॉईल. तर मग या दोन्हीच्या करंटच्या रेशोच्या प्रमाणात काय असतं, जो रेशो असतो त्याच्या प्रमाणात असतं डिफ्लेक्शन. मग इथं बघा, इथं फक्त करंट कॉईलच्या प्रमाणात असतं का? नाही, करंट फक्त नाही, करंटच्या नसतं. करंट पोटेन्शियल कॉईलच्या असतं का? पोटेन्शियल कॉईलच्या नसतं, दोन्हीच्या असतं. स्पीड ऑफ द हँडल रोटेशन, हँडलच्या रोटेशनवरती डिपेंड करत नसतं. हँडल फक्त ईएमएफ जनरेट करण्यासाठी असतं. तर मग सी पण नाहीये. बघा, रेशो ऑफ द करंट इन अ 2 कॉइल्स, म्हणजे या दोन्ही कॉईल मधला जो रेशो आहे, या दोन्हीच्या रेशोच्या प्रमाणात काय असतं, तुमचं डिफ्लेक्शन असतं. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 24 बघा, विच प्रिन्सिपल ऑफ अर्थ रेजिस्टन्स टेस्टर वर्क. म्हणजे अर्थ रेजिस्टन्स टेस्टर मी तुम्हाला आताच सांगितलं की कशाच्या प्रिन्सिपलवरती काम करतं. आपण पहिलाच प्रश्न बहुतेक बघितला, मी त्याच्यातच तुम्हाला सांगितलं होतं की जर अर्थ रेजिस्टन्स टेस्टर असतं ना, ते फॉल ऑफ पोटेन्शियल मेथडवरती काम करत असतं. म्हणजे इथं सरळ सरळ याचं उत्तर आहे बघा, ऑप्शन नंबर सी, फॉल ऑफ पोटेन्शियल मेथड. जर तुम्ही बघितलं सेल्फ इंडक्शन, म्युच्युअल इंडक्शन कुठे होतं, हे कोणत्याही मशीनमध्ये, जे सगळ्याच्या सगळ्या 3 फेज इंडक्शन मोटर असो, सिंगल फेज इंडक्शन मोटर असो, त्या सगळ्याच्या सगळ्या मशीन्स कशावरती काम करत असतात, म्युच्युअल इंडक्शनच्या प्रिन्सिपलवरती काम करतात. तुम्ही फॅराडेचे 2 लॉ आहेत, फॅराडेज लॉ ऑफ म्युच्युअल इंडक्शन आणि फॅराडेज लॉ ऑफ सेल्फ इंडक्शन, हे तुम्ही शिकले असाल फर्स्ट इयरलाच आहे तुम्हाला. म्हणजे हे सेल्फ इंडक्शन म्हणजे काय असतं, एकच कंडक्टर, त्याचीच मॅग्नेटिक फील्ड त्याच्याकडूनच कट होते आणि त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होतो, सेल्फ इंडक्टर. म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय असतं की एका कंडक्टरच्या मॅग्नेटिक फील्डमुळे दुसऱ्या कंडक्टरमध्ये ईएमएफ इंड्यूस होतो, त्याला आपण म्युच्युअल इंडक्शन म्हणत असतो. आणि फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल हा नाही का, इंड्यूस ईएमएफची डायरेक्शन वगैरे म्हणजे मेजर करण्यासाठी आपण वापरतो. हा डीसी जनरेटर, डीसी मोटरचा टॉपिक आहे, हे सुद्धा त्याच्यात वापरले जातात. पण याचं उत्तर सध्या उत्तर ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. बाकीचे एक्सप्लेन केले पण तेवढा वेळ नाही आपल्याकडं. नंतरचा बघा, वाय द सिस्टम अर्थिंग इज डिफरंट इन युटिलायझेशन दॅन इक्विपमेंट अर्थिंग. आता एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, त्यांचं म्हणणं काय की सिस्टम अर्थिंग वेगळी का बरं इक्विपमेंट अर्थिंग पेक्षा. आता मी तुम्हाला एक इक्विपमेंट अर्थिंग सांगतो. समजा एखादा इक्विपमेंट काय केलं, इक्विपमेंट अर्थिंग मध्ये समजा आपण काय करतो, इक्विपमेंट आहे समजा एखादा आपलं फ्रीज आहे, या फ्रीजच्या बॉडीला काय करतो आपण, फ्रीजच्या बॉडीला काय करतो रे, अर्थ करतो. मी काय सांगितलं, फ्रीजच्या बॉडीला अर्थ करतो. पण तेच जर का तुम्ही कशामध्ये गेले, सिस्टम अर्थिंग मध्ये गेले,
सिस्टम अर्थिंग. जर तुम्ही बघितलं समजा हा काय आपला हा जनरेटर आहे, समजा मी काय म्हणलं हा आपला जनरेटर आहे आणि या जनरेटरचं काय असतं म्हणजे काय, जनरेटरचा तुम्ही बघितलं असेल तर आपल्या घरी ट्रान्सफॉर्मर जर येतो ना, तो ट्रान्सफॉर्मर डीपी वरती जिथे आपण डीपी म्हणतो त्या डीपी वरती जर तुम्ही बघितलं असेल तर आरवायबी तिकून 3च सप्लाय येतात, पण चौथा जो तिथे न्यूट्रल तयार होतो ना, स्टार कनेक्शन ज्यावेळेस देतो त्यावेळेस न्यूट्रल तो तयार होतो, त्या न्यूट्रलला ग्राउंड केलेलं असतं. मग याच्यात फरक काय असतो माहितीये का, जे याच्या प्रोटेक्शनसाठी म्हणजे याच्यात मेन हे असतं की ह्युमनचं प्रोटेक्शन करणं. कशाचं प्रोटेक्शन करणं? ह्युमनचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपण इक्विपमेंट अर्थिंग वापरतो आणि सिस्टम अर्थिंगचं मेन पर्पज असतो की त्या जे फॉल्ट आहे ना त्याच्यामध्ये त्याचं आणि सोबत या हे जे इक्विपमेंट आहे ना या इक्विपमेंटचं प्रोटेक्ट करण्यासाठी करतो. पण याच्यामध्ये कसं असतं, जर तुम्ही याच्यात बघितलं ना तर हा तुमचा जो कंडक्टर आहे, जो अर्थ कंडक्टर, हा लाईव्ह वायर सोबत कनेक्ट नसतो, हा बॉडी सोबत कनेक्ट असतो, ज्याच्यात याला आपण नॉन कंडक्टिंग प्लेट्स म्हणतो किंवा नॉन कंडक्टिंग मटेरियल सोबत हा कनेक्ट असतो. पण याच्यामध्ये काय असतं माहिती का, जोही आपला जो न्यूट्रल असतो डायरेक्ट न्यूट्रल कंडक्टिंग म्हणजे याच्यात नाही का, जेही लाईव्ह कंडक्टर असतात, लाईव्ह कंडक्टर किंवा जो न्यूट्रल पॉईंट असतो ज्याच्यामध्ये करंट कॅरिंग कंडक्टर म्हणून त्याच्यासोबत नाही का ही कोणती जी आपली सिस्टम अर्थिंग असते ही कनेक्ट असते. मग त्यांनी तोच डिफरंट आपल्याला विचारला की इट प्रोटेक्ट फ्रॉम ह्युमन ओनली, नाही आपल्याला कशाबद्दल विचारलं त्यांनी, सिस्टम अर्थिंग बद्दल विचारलं. तर सिस्टम अर्थिंग फक्त ह्युमनच्या नाही, ह्युमनच्या सोबत आपल्या कशाच्या डिव्हाइसच्या प्रोटेक्शनसाठी आपण वापरत असतो. इट प्रोटेक्ट्स फ्रॉम द ऑल सर्किट फॉल्ट पासून प्रोटेक्ट करत नाही. इट इज असोसिएटेड विथ द करंट कॅरिंग कंडक्टर. म्हणजे जे सिस्टम अर्थिंग असते ना, हे सिस्टम अर्थिंग मी तुम्हाला सांगितलं की जे करंट कॅरिंग कंडक्टर असतात, जसं की ट्रान्सफॉर्मरचा न्यूट्रल असतो, म्हणजे जर स्टार पॉईंट मधला पॉईंट न्यूट्रलचा असतो ना, त्या न्यूट्रलला डायरेक्ट ग्राउंड केलेलं असतं आणि हेच कारण हा काय असतो की ज्या करंट कॅरिंग कंडक्टर असतात त्याच्यासोबत डायरेक्ट कनेक्टेड असतो. म्हणून ऑप्शन नंबर सी करणार इज असोसिएट विथ करंट कॅरिंग कंडक्टर. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चौथे वाचून घे. इट इज कनेक्टेड टू द नॉन करंट कॅरिंग मेटल. तर नॉन करंट कॅरिंग मेटलसाठी कोणता आला असतं, आपला इक्विपमेंट अर्थिंग आला असतं, कारण इक्विपमेंट जे आपण अर्थ करतो तो नॉन करंट कॅरिंग कंडक्टरच्या मेटल सोबत कनेक्ट करत असतो. नंतरचा क्वेश्चन बघा. नंतरचा क्वेश्चन काय म्हणतो, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ पर्सन रिसीव्ह द शॉक फ्रॉम द काय, त्याला काय लागला, एखाद्या व्यक्तीला शॉक लागला. किती शॉक लागला रे? 20 मिली अँपिअरचा शॉक लागला. आता लक्षात राहू द्या की आपण म्हणतो 16 अँपिअरचा फ्यूज आहे, 20 अँपिअरचा फ्यूज आहे. आपल्या ह्युमनची बॉडी असते, मग आपल्या ह्युमनच्या बॉडीला किती करंट लागला तर आपण मरू शकतो किंवा किती करंट लागल्यानंतर काय काय होतं मी तुम्हाला सांगतो. जर आता मिली अँपिअर म्हणजे लक्षात, जर का मी काय आणलं 1 मिली अँपिअर आहे, किती आहे 1 मिली म्हणजे 10⁻³ मग याचं येईल 0.001 अँपिअर. म्हणजे जर तुमच्या बॉडीला 0.001 बघा 1 अँपिअर पण नाही सांगितलं अजून, 0.001 अँपिअर एवढा जर का तुमच्या बॉडीमधून करंट गेला तर काय होणार, इन परमिसिबल किंवा नो सेन्सेशन किंवा जाणीव न होणे किंवा काहीच जाणवत नाही. 1 मिली अँपिअर गेला तुमच्या बॉडीला काहीच वाटणार नाही, तुम्हाला वाटणार नाही तुम्ही तुमच्या बॉडीतून करंट चालला म्हणून. बघा जर 1 मिली अँपिअर पासून तर 5 मिली अँपिअर पर्यंत गेला तर सेफ थ्रेशोल्ड स्लाइटली टायनिंग सेन्सेशन किंवा सुरक्षित पातळी हलक्या मुंग्या आल्यासारखं जाणीव होतं. बघा जर तुम्ही चार्जरला वगैरे एखादं हात लावला ना, थोडं नॉर्मली काय तो हाताला मुंग्या म्हणजे मुंग्या आल्यासारखं जाणवतं, म्हणजे तो तिथे नाही का 5 मिली अँपिअर पर्यंत करंट गेला तरी तुम्हाला शॉक लागत नाही. नंतर 5 मिली अँपिअर पासून जर का 10 मिली अँपिअर पर्यंतचा करंट तुमच्या बॉडीतून गेला, मिली अँपिअर सांगतो मी तुम्हाला, तर काय माइल्ड नॉन पेनफुल शॉक पर्सन कॅन इझिली लेट गो. म्हणजे काय, जर तुम्हाला तेवढा शॉक लागला का नाही 10 मिली अँपिअर पर्यंत, तुम्हाला नाही का शॉक लागल्यासारखं जाणवतं, तुम्ही म्हणजे काय करू शकता, हात रिटर्न घेऊ शकता. पेनफुल असतो म्हणजे जास्त पेनफुल नसतो. नंतर बघा जर 10 मिली अँपिअर पासून तर 20 मिली अँपिअर पर्यंत शॉक तुम्हाला लागला तर काय पेनफुल शॉक असतो, थ्रेशोल्ड लुझिंग मसल्स कॉन्ट्रॅक्शन अँड गो टू थ्रेशोल्ड, म्हणजे वेदनादायक असतं, झटका लागतो आणि स्नायूचे नियंत्रण सुटू लागते. म्हणजे ज्यावेळेस जर का तुमच्या बॉडीमधून 20 मिली अँपिअर पर्यंत गेला, किती सांगितलं 20 मिली अँपिअर, 20 मिली अँपिअर म्हणजे 0.02 अँपिअर, किती सांगितलं मी 0.02 अँपिअर एवढा जर करंट तुमच्या बॉडीतून गेला ना तर तुम्हाला जोरात झटका लागू शकतो आणि सोबत बघा आपलं नाही का अंग अकडतं, बघा शॉक लागल्यानंतर मसल नाही का कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात, तर हे पण होऊ शकतं. म्हणजे फक्त किती करंट गेल्यानंतर 20 मिली अँपिअर करंट गेल्यानंतर. आणि जर याच्यापेक्षा जास्त करंट गेला ना 20 ते 50 मिली अँपिअर तर तुम्ही कोमामध्ये जाऊ शकता. म्हणजे फक्त एवढा मिली अँपिअर करंट जरी तुमच्या बॉडीतून गेला तर म्हणजे 20 ते 50 मिली अँपिअर पर्यंतचा तर डायरेक्ट तुम्ही कोमामध्ये जाऊ शकता. एवढा छोटा करंट लागला तरी एवढा मोठा इम्पॅक्ट होतो. आणि बघा आपल्या लाईन म्हणजे एवढे 16 अँपिअर आपल्या घरातून करंट जातो, विचार करा जर तेवढा करंट तुम्हाला लागला तर काय होईल. बघा यांनी तेच विचारलं की मग काय विचारलं, 20 मिली अँपिअर पर्यंत करंट सांगितलं मी तुम्हाला, तर 20 मिली अँपिअर पर्यंत करंट जर का तुम्हाला लागला तुम्हाला पेनफुल शॉक लागू शकतो. म्हणजे बघा पेनफुल शॉक ऑप्शन नंबर बी करणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नो सेन्सेशन केव्हा होणार, 1 मिली अँपिअर पर्यंत करंट असतात, नो सेन्सेशन, हर्ट कन्व्हल्जन, हृदय आकुंचन पावणं, हे मी तुम्हाला सांगितलं समोर ही सगळ्यांनी का चार्ट दिलेला आहे. हा चार्ट एकदा व्यवस्थित बघून घ्याल ज्यावेळेस मी टेलिग्रामला पीडीएफ अपलोड करेल त्यावेळेस. अशा प्रकारे बघा क्वेश्चन नंबर 27 काय म्हणतो, विच इलेक्ट्रिकल इक्विपमेंट एल सिरीज टाईप एमसीबी आर यूज. याचं नाही का सेम मी तुम्हाला बहुतेक या आधीच्या सिरीजमध्ये म्हणजे या आधीचं जे होतं इन्स्टॉलेशन वाला आपल्या वायरिंग वाला त्याच्यामध्ये सांगितलं होतं मी. बघा एल सिरीज एमसीबी जे असते ना, एल सिरीज एमसीबी सरळ लक्षात राहू द्या की जेही रेजिस्टिव्ह लोड असतो, एल सिरीज एमसीबी कसा वापरतो,
रेझिस्टिव्ह लोडसाठी आपण एल सिरीज एमसीबी वापरतो. मग एल सिरीज एमसीबीला रेझिस्टिव्ह लोड म्हणजे काय, जिथे जिथे रेझिस्टन्सचा वापर करणार. आपल्याला माहिती गिझर असतं ना, गिझर हा रेझिस्टन्सच्या प्रिन्सिपलवर काम करतो, H=I²RT. तर मग गिझर मध्ये नाही का, सरळ सरळ लक्षात राहा, गिझर मध्ये एल सिरीज एमसीबी आपण वापरतो. ऑप्शन नंबर या प्रश्न बरोबर. याचंच एक्सप्लेनेशन नाही का मी आधीच्या सिरीज मध्ये नाही का, आधीचं जे मॉड्यूल होतं 8वं मॉड्यूल त्याच्यामध्ये दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 28 बघा, व्हॉट इज अ मेगर रिडिंग इन अ डेड शॉर्ट वायरिंग इन्स्टॉलेशन. डेड शॉर्ट सर्किट वायरिंग झाली तर मेगरची रिडिंग काय राहील म्हणते. आता लक्षात राहू द्या की मेगर काय मेजर करतो बा. मेगरचं काम असतं की हा रेझिस्टन्स मेजर करतो. काय मेजर करतो, हा रेझिस्टन्स मेजर करतो. आणि मी तुम्हाला या आधी याच्या सिरीजमध्ये ज्यावेळेस आपण एसी फंडामेंटल वगैरे बघितलं त्यावेळेस सांगितलं होतं की जर तुमचा शॉर्ट सर्किट झाला, काय झालं रे, शॉर्ट सर्किट झाला वायर जर शॉर्ट सर्किट झाल्यामुळे काय होतं, शॉर्ट सर्किट झाला की रेझिस्टन्स होतो 0, बरोबर आहे, करंट होतो इन्फानाइट आणि व्होल्टेज पण होतो काय 0. म्हणजे सर्वात जास्त तिथं का तो करंट खूप जास्त वाढतो, म्हणून शॉर्ट सर्किट झालं करंट वाढतो ना, रेझिस्टन्स 0 होऊन जातो त्या पॉईंटचा. त्यांनी तेच विचारलं की जर मला सांगा डेड शॉर्ट सर्किट झालं म्हणजे रेझिस्टन्स काय झाला, 0 झाला, आणि रेझिस्टन्स 0 आहे म्हणजे आपला मेगर काय रिडिंग शो करणार आहे, 0च रिडिंग शो करणार, कारण शॉर्ट सर्किट झालेलं शॉर्ट सर्किट कंडिशनचा रेझिस्टन्स 0 असतो आणि रेझिस्टन्स 0 असतो, म्हणून मेगरचं कामच रेझिस्टन्सला मेजर करणं. तर रेझिस्टन्स काय, मेगर काय शो करणार, 0 ओहमची रिडिंग शो करणार. म्हणजे ऑप्शन नंबर 1 राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. नंतर बघा क्वेश्चन नंबर 29, व्हॉट इज द ऍडव्हान्टेज ऑफ क्रिम्पिंग. क्रिम्पिंगचा ऍडव्हान्टेज काय म्हणते. आता क्रिम्पिंग म्हणजे काय बघा, आता मी तुम्हाला आता सांगितलं, आपण काय करतो, असे स्टँडर्ड कंडक्टर वापरतो, म्हणजे असे नंबर ऑफ कंडक्टर नाही का एकत्र असते, आणि याला काय करतो, असे कंडक्टर आपण वापरला हा. मग कंडक्टर वापरल्यामुळे कधी कधी काय होतं माहितीये का, आपण काय केलं, समजा याला कनेक्शन आपल्याला करायचंय, तर आपण याला काय केलं, फिट केल्यामुळे काय होतं, मग काही काही असे नाही का हे तार साईडला राहून जातात. मग आता हे साईडला राहू नये म्हणून आपण काय करतो, याच्यावरती लग्स लावतो, आणि लग्स करून काय लावतो, क्रिम्प करतो. म्हणजे याच्यावरती लग्स लावणार, अशी कॅप लावणार, लग्स तुम्हाला माहिती असेल तर कॅप लावून क्रिम्प करा म्हणजे दाबणार, आणि याच्यामुळे काय लूज कनेक्शन राहणार नाही. मग त्यांनी ते त्याला क्रिम्पिंगचं काय काम आहे, गिव्ह नीट अपीअरन्स म्हणजे चांगला अपीअरन्स देतो तो. रिड्यूस द लोड करंटचा संबंध नसतो, म्हणजे ऑप्शन नंबर बी कटला. बघा, अवॉइड द लूज कनेक्शन, मी हेच सांगितलं तुम्हाला की लूज कनेक्शन जास्त ना, क्रिम्पिंग केल्यामुळे लूज कनेक्शन अवॉइड होतं आणि कनेक्शन करता टाईट होतात प्रॉपर. याच्यासाठी आपण क्रिम्पिंग वापरत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर सी करणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघा, अशा पद्धतीनं जेवढे आपले अर्थिंग आणि वायरिंग इन्स्टॉलेशनवरती जेवढे इम्पॉर्टंट एमसीक्यू होते, जवळपास 29-30 एमसीक्यू होते, आपण 29 एमसीक्यू बघितले. हे सगळेच्या सगळे एमसीक्यू एका सीबीटीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळं ज्यांनी हे आता इथपर्यंत लेक्चर बघितलं, या आधीचे लेक्चर जर बघितले नसतील, जर तुम्हाला सीबीटीमध्ये चांगला स्कोअर करायचा असेल तर तुम्हाला हे सगळे लेक्चर बघावे लागतील, आणि हे याच्यातूनच प्रश्न सीबीटीमध्ये येतात. सोबत मी एम्प्लॉयबिलिटी स्किलचे लेक्चर सुद्धा चालू केलेले, तुम्ही ते सुद्धा बघू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या कोणत्या टॉपिकवरती आपण अदर टॉपिकवरती व्हिडिओ घेतला पाहिजे तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तोपर्यंत आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.